आणि पुन्हा हे अभियान आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार एकाच्या वाढदिवसानिमित्तानं आणि एकाच्या जयंतीच्या निमित्तानं हा कार्यक्रम घेण्याचं महाराष्ट्र सरकारने ठरवलं. खरं पाहिलं तर थोडासा विरोधाभास वाटतो. मनाला जेवढा आनंद वाटतो तेवढ्या वेदना देखील होतात. आनंद एवढ्या करता वाटतो की या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आम्ही गेली अनेक वर्षे एकत्र काम केलेलं आहे. ते माझ्यानंतर बऱ्याच उशिरा सभागृहामध्ये आले, पण तरी देखील गेले अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे. आणि आज ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचा वाढदिवस साजरा राज्यामार्फत किंवा राज्यातल्या जनतेच्या मार्फत व्हावा अशा पद्धतीनं महसूल मंत्री आमचे मित्र चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी मनोदय व्यक्त केला. आणि त्याच वेळेला अजितदादांची जयंती म्हणजे एकाच्या जन्मदिवसाचा वाढदिवसाचा आनंद आणि दुसऱ्या नेत्याची जयंती. जयंती याचा अर्थ ते आज आपल्यामध्ये हयात नाही, परंतु दोघांचा जन्मदिवस एकच असल्यामुळे या गोष्टीला मला वाटतं पर्याय राहिला नव्हता. आणि म्हणून एका बाजूला सन्मान आणि एका बाजूला संवेदना अशा प्रकारचा हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पार पडतो. माननीय मुख्यमंत्री महोदयांचं कर्तृत्व, त्यांचं वक्तृत्व, त्यांचं काम हे आपल्या सर्वांच्या समोर आजही आहे आणि भविष्यामध्ये दीर्घकाळ ते टिकावं असं मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना सुरुवातीला शुभेच्छा देतो. दुसरे अजितदादा राजकारणामध्ये एक स्वतःची वेगळी ओळख करणारा निर्माण करणारा नेता. राजकारणामध्ये सर्वसाधारणपणे होय म्हणायची सवय असली पाहिजे. करतो, बघतो, होईल, पाठपुरावा करतोय, पत्र पाठवलंय, बोलणं झालंय, अशी राजकारणामध्ये उत्तरं द्यावी लागतात. परंतु या सगळ्याला अपवाद असलेला हा नेता होता. एखाद्याचं काम करत असताना तो कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या पंथाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, तो माझा समर्थक आहे की माझा विरोधक आहे, अशा प्रकारचा भेदभाव ठेवून अजितदादांनी कधीच कोणाकडून काम केलं. शेवटची 2.5-3 वर्ष जर सोडली, 4 वर्ष 2.5-3 3.5 वर्ष जर सोडली तर त्यांनी कोणाजवळही भेदभाव केला नाही. हातामध्ये पत्र दिल्यानंतर एखाद्याचं काम जर होणार असेल तर तिथल्या तिथे करतो म्हणून सांगणार आणि होणार नसेल तर तेवढ्याच ताकदीनं होणार नाही म्हणून सांगणार. हे होणार नाही. आजकाल एखादं काम होणार नाही हे सांगण्याचं धाडस त्याच माणसाजवळ असू शकतं की ज्याच्याकडे प्रामाणिकपणा आहे. उगाचच कोणाला तरी ठेपा घालायला लावायच्या आणि आपोआपच तो कंट्रोल होतो की त्यांनी प्रयत्न केला पण ते झालंच नाही, त्याला तो काय करणार. परंतु जे होणारच नाही हे आपल्याला माहिती आहे, ते नाही म्हणून सांगण्याचं धाडस असणं ही बाब सामान्य नाही. त्याच्या पुढचा आणखी एक गुण अजितदादांमध्ये होता की होण्यासारखं असेल तर होय, नसेल तर नाही. आणि त्याचबरोबर एखादं काम जर होणार असेल पण ते झाल्यामुळं माझ्या कार्यकर्त्याच्या राजकीय जीवनावर, राजकारणावर, त्याच्या वैयक्तिक जीवनावर काही जर परिणाम होणार असेल तर हा नेता ताडकन सांगायचा की हे काम तुझं होण्यासारखं आहे पण मी करणार नाही. कारण तुझं जर मी हे काम केलं तर तिथला माझा जो असा कार्यकर्ता, अमुक कार्यकर्ता आहे, त्याच्यावर त्याचा दुष्परिणाम होईल, त्याच्यावर त्याचा वाईट परिणाम होईल, त्याचं नुकसान होईल, म्हणून मी तुझं काम करणार नाही हे सांगण्याचं धाडस असलेला नेता. सकाळपासून सकाळी 7 वाजता त्यांच्याबरोबर मी अनेक वर्ष काम केले. 7 वाजता उठून कुठल्या
दाखवणारा नेता 7 वाजता सकाळी असा हा नेता ऐन मध्यातीच्या वेळेला ऐन बहरात आलेला त्याचं कार्य करून तो दिवसाबेळी असं उंचीवर जात असलेला नेता दुर्दैवानं अपघातामध्ये आला